नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे। याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हा दावा केला। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 तारखेला आता सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांच्या समोर ही सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी, सरकारची क्युरेटिव्ह पिटिशन ही सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे। त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात आपले तगडे पुरावे देता येतील, आपलं म्हणणं मांडता येणार आहे। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने केलेली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनवर सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांच्या समोर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे। क्युरेटिव्ह पिटिशनचे याचिकाकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आहेत। क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये विरोधक जयश्री पाटील आणि इतर 4 न्यायाधीशांमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा देखील समावेश आहे। इतरांमध्ये न्यायाधीश संजय कौल, न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश BR गवई यांचा देखील समावेश आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात ही सगळ्यात मोठी बातमी, राज्य सरकारने केलेली क्युरेटिव्ह पिटिशन ही सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे। क्युरेटिव्ह पिटिशन हा शेवटचा पर्याय असतो। सुनावणीमध्ये तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकून आपलं म्हणणं मांडलं जाईल। आरक्षण रद्द करताना निकालामध्ये ज्या त्रुटींवर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवलं होतं त्यावरच आता सुनावणीमध्ये भर असेल। आता जर निकाल बाजूने लागला तर मराठा समाजाला दिलेलं शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण हे तात्काळ लागू होईल। सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला हिरवा कंदील दिल्यास पुन्हा मराठा आरक्षणाला आव्हान दिलं जाणार नाही। क्युरेटिव्हच्या सुनावणीमध्ये आरक्षण मान्य झाल्यास तात्काळ मराठ्यांना SCBCच्या जात प्रमाणपत्राचं वाटप देखील सुरू होईल। भरती प्रक्रिया संदर्भातील जी प्रकरणं विविध कोर्टांमध्ये प्रलंबित आहेत त्याही आपोआप निकाली निघतील। 5 मे 2021 ला आरक्षण रद्द करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा अधिक वाढवता येणार नाही। आणीबाणीची स्थिती सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवली, पण तशी परिस्थिती नाही। 50%पेक्षा अधिक आरक्षण का द्यावं याबाबत गायकवाड समितीनेही काहीच स्पष्ट केलं नाही। क्युरेटिव्ह संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल।